नमस्कार, मी तुषार पुयाड. स्टोरी लाईनमध्ये परत तुमचं एकदा स्वागत आहे. आजची स्टोरी केरळाची आहे. केरळमध्येच म्हणजे तिरुवनंतपुरम त्याच्याजवळ एक वेंजारापोड्डू नावाचं पोलीस स्टेशन असते आणि जवळपास 6:30ची वेळ असते संध्याकाळची. 6:30च्या वेळेत जवळपास एक ॲटो येतो त्या पोलीस स्टेशनसमोर आणि त्या ॲटोतून जवळपास 23 वर्षाचा एक मुलगा खाली उतरतो आणि सरळ तो पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करतो. पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर एक समोर डेस्क असते आणि त्या डेस्कवरती एक कॉन्स्टेबल आपलं वर्क करत असतो. त्या कॉन्स्टेबलच्या समोर जाऊन तो उभा राहतो आणि सांगतो, सर म्हणते मी आज जवळपास 6 मर्डर करून आलो आहे म्हणते आणि तुम्ही त्यांची लाश ते समजा घेऊन जा म्हणते. जवळपास एखादा माणूस कोणी असं आल्यानंतर अचानकपणे सांगणं तर तो एकदम हैराण होऊन ते समोरच्याला बघतो की असा कोणता मुलगा आहे बुवा की एखादा माणूस येऊन सांगू राहिला मी 6 खून केले आणि ते लाशा वगैरे तुम्ही ते जप्त करा आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवून द्या. तर ते त्याच्याकडे पाहिजे असं वाटतं की तो नशेमध्ये तर नाही. एक पहिल्यांदा एक त्यांना शंका येते नशेमध्ये असन किंवा कोणी म्हणजेच भांग वगैरे पिऊन अशा पद्धतीचं किंवा नशा करून इथं येऊन समजा सांगत असेल अशा पद्धतीचं त्याला वाटलं. मग ते न ऐकल्यावर घेते परत सांगते की सर म्हणते मी खरंच सांगत आहे की मी जवळपास आज 6 मर्डर केले म्हणजे खून केले आणि मी याच्यामध्ये आलो म्हणते पोलीस स्टेशनमध्ये सांगण्यासाठी आलो. तर ठीक आहे म्हणते. बरं कुठं आहे म्हणते मर्डर म्हणजे ते पोलीस त्यांना विचारते. तर मग कुठं केले म्हणते मॅटर. मी तुम्हाला एक ॲड्रेस देतो म्हणते सर त्या ॲड्रेसवर जाऊन पहा म्हणते तिथे तुम्हाला 3 लाशा सापडेल म्हणते. तर ठीक आहे दे म्हणते ॲड्रेस घेतात आणि एक टीम तयार करते आणि टीम लगेच त्या ॲड्रेसवरती रवाना करते. तर तिथसा जायच्या पहिलेच तो सांगतो की सर म्हणते गेल्याबरोबर तुम्ही पहिले गॅस बंद कर जा म्हणते कारण मी गॅस चालू करून आलो म्हणते. कारण मला अशी इच्छा होती म्हणते की कोणी जर स्पार्क झाला त्याच्यामुळे जर फुटलं तर सर्व लाशा वगैरे जळून जातील असा माझा उद्देश होता म्हणते. ते बरं ठीक आहे म्हणते. पोलीसवाले तिथं त्याच समजा ॲड्रेसवर दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचतात आणि तो ॲड्रेस म्हणजे कोणाचा नसून त्याचाच होता त्याच्या घरच्याच ॲड्रेस होता. त्याच्या घरच्या ॲड्रेसवर पोहोचते ते आणि गेल्याबरोबर त्याला म्हणजे वास येतो पहिल्यांदा गॅसचा. तो त्याने सांगितलेली कंडिशन ते अप्लाय झाली समजा की गॅस चालू केला होता म्हणून मी गॅस पहिल्यांदा जाऊन किचनमध्ये गॅस बंद करतात. गॅस जसे किचनमधून बाहेर येतात तसेच हॉलमध्ये एक लाश दिसते जवळपास 12-13 वर्षाची की ती लाश होती त्याच्या भावाची. त्याच्यानंतर दुसरी मग त्याची लाश दिसल्यानंतर बेडरूममध्ये जातात. बेडरूममध्ये त्याच्या आईची लाश दिसते. पण आईची लाश ज्यावेळी चेक करते त्यावेळेस तिचा श्वास चालू असते. एक दुसरी ॲम्ब्युलन्स बोलावले ठीक आहे. दुसरी ॲम्ब्युलन्स बोलावून तिला टाकल्या जाते आणि तिला मेडिकल म्हणजेच ICUमध्ये जाऊन भरती केल्या जाते. समोर जे आपली समजा एक बॉडी असते लहान लेकराची ते PMसाठी पाठवले जाते आणि ते बाहेर येतात. मग त्यांना तिथं काही तिसरी लाश दिसत नाही. बाहेर आल्यानंतर मग त्यांना आठवते की यांनी 3 लाशा सांगितल्या होत्या. मग तिसरी लाश कुठं परत ते घरामध्ये प्रवेश करतात आणि आजूबाजूला पाहतात तर नाही पण एक वरती शिडी जाणारी असते वरच्या कमऱ्यामध्ये. तिथं जवळपास मग ते जाऊन वरच्या कमऱ्यामध्ये पाहतात तिचा पण एक डेड बॉडी दिसते त्यांना आणि ती एक त्याच्या गर्लफ्रेंडची असते. ठीक आहे. इथं 3 बॉड्या सापडतात. ते पोलीस लोक त्यांना परत फोन करतात वेंजारापोड्डू या पोलीस स्टेशनला. ठीक आहे. तर परत मग ते काय म्हणतात की ते सर म्हणतात त्यांना जे सांगितलं खरं आहे. तर मग पोलिसाचे आता मग हातपाय गरम होते की म्हणजे हा बोलू राहिला तो खरं बोलत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ते विचारतात तुनं तर ठीक आहे म्हणते की तू आता 6 म्हणजे 3 लाशा सांगितल्या तुनं तर आल्याबरोबर मला सांगितलं होतं म्हणते की मी 6 मर्डर केले मग बाकीचे 3 लाश कुठं आहे. सर म्हणते आणखीन मी तुम्हाला 2 ॲड्रेस देतो. एक माझ्या आजीचा आणि एक माझ्या काकाचा. आजीचं घर तिथून 25 किलोमीटरवर असते. पहिले एक टीम तिथं पाठवते आणि दुसरी टीम तिकडे पाठवते. आजीच्या घरी जाऊन पाहते तर आजीची एक 80 वर्षाची आजी असते तिचा लाश तिथं सापडते आणि दुसरी म्हणजेच काकाची इथं पाठवते परत आणि काकाची तिथंसुद्धा काकाची आणि काकूची लाश त्या ठिकाणी सापडते. जवळपास 6 लाशा सापडते. मग ते तर मग हे म्हणजे ज्यावेळेस सापडते त्यावेळेस समजा जवळपास याच्यामध्ये समजा 1-1.5 तास 2 तास त्याच्यामध्ये निघून जाते. ठीक आहे. म्हणजे हे करण्यामध्ये लाश वगैरे जप्त करण्यात 2-3 तास याच्यामध्ये चालले जातं. तोपर्यंत तो मुलगा तिथंच कॉन्स्टेबलसमोर बसून असतो किंवा पोलीस स्टेशनमध्येच असतो. तर हे करताना मग त्याला मग त्याची सिनियर सांगतात की जे कॉन्स्टेबल की यांना आता अटक करून तुम्ही जेलामध्ये टाका. तो मुलगा सांगते सर म्हणते आता ते माझ्या घरचे मेले तुम्ही मला अटक करू नका कारण आता मी सुद्धा मरणार आहे. तर मग एखादं मला शॉक होऊन जातात ते कॉन्स्टेबल की आता हा काय करणार आहे बघ तसा म्हणजे यानं बॉम्ब वगैरे बांधून आणला किंवा यानं काहीतरी हे म्हणजे काहीतरी करणार आहे का म्हणजेच काहीतरी शस्त्र वगैरे आहे की अलर्ट झाले. सर्वजण त्याच्या समोर धावले. सर म्हणे माझ्याकडे कोणी धावू नका कारण मी आत्ताच विष खाल्ला आहे म्हणे आणि काही वेळात मी सुद्धा मरणार आहे. ही होती म्हणजे जवळपास तिरुवनंतपुरममध्ये आणि त्याचं नाव होतं की जो समजा व्यक्ती होता तो मुलगा होता आफिन. त्याचं नाव होतं आफिन. जवळपास
मग त्याला तात्काळ एका सरकारी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. भरती करून समजा त्याच्यावर आता उपचार वगैरे चालू आहे आणि ते समजा आता कोमातनी आहे. ठीक आहे. तर महत्त्वाचं म्हणजेच काय, हा जो समजा पूर्ण हे होते तर हे कशा पद्धतीचं एवढं क्राईम झालं, हे कसं कसं झालं, तर मग हे आजूबाजूला ज्यावेळेस चौकशी केली पोलीस लोकांनी तर त्यावेळेस असंच निदर्शनास आलं की बा याच्या मागचं तर काहीच कारण नाही आहे. कारण सदन घरचा आहे हा, पैशाच्या बाबतीत याचं म्हणजे कुठं काही हे नाही, आणि चांगला व्यक्ती होता, चांगला शिकलेला, वेल एज्युकेटेड, वेल फायनान्शियल, म्हणजे चांगल्या घरून घरून तो बिलॉंग करत होता. त्याच्यामुळे या प्रॉब्लेम तर नव्हता. दुसरं म्हणजेच गर्लफ्रेंड आणि याच्या बाबतीतसुद्धा त्याचा प्रॉब्लेम नव्हता, कारण घरच्यांना तीसुद्धा पसंत होती जी त्याची गर्लफ्रेंड होती, किंवा त्याची समजा प्रियसी त्या सर्व घरच्यांना पसंत होती, किंवा याच्या बाबतीतसुद्धा मॅटर नव्हतं. मग मॅटर आत्तापर्यंत आणखीन उजागर झालेलं नाही. ठीक आहे. कारण त्याने जो मुलगा होता तो ICUमध्ये भरती आहे, त्याला सांगता येत नाही किंवा त्याच्या वगैरे हे करता येत नाही. पण ज्या वेळेस समजा याने समजा तपास केला तर त्यावेळेस असं निदर्शन आलं, जवळपास सकाळी 10 वाजतापासून आफिन हा घरी आला, बाहेरून घरी आला, म्हणजे त्याच्यापाशी बुलेट होती आणि बुलेटवरच त्यानं हातोडी एक सोबत आणली होती. सोबत आणल्यानंतर त्याचा जो भाऊ होता 13-14 वर्षाचा, 12-13 वर्ष समजा, त्याला समजा आल्याबरोबर त्यानं हातोडीनं पहिल्यांदा वार केले त्याच्यावरती. वार केले म्हणजे त्या याच्यामध्येच हॉलमध्ये तो तिथं मरण पावला. परत आतमध्ये गेला, आतमध्ये त्याची बेडरूममध्ये त्याची आई होती, आईवर वार केले डोक्यावर त्याच हातोडीनं. आईवर वार केल्यानंतर आई तिथंच समजा मरण पावली, डेथ झाली. त्याच्यानंतर तो तिथून हे झाल्यानंतर मग त्यानं त्याच्या गर्लफ्रेंडला फोन लावला. गर्लफ्रेंडला वरच्या कमऱ्यामध्ये, खाली बोलवलं नाही, वरच्या कमऱ्यामध्ये बोलवलं गर्लफ्रेंडला, आणि तिथं तिच्या डोक्यातनीसुद्धा हातोडीनं वार केला आणि तिथेसुद्धा तिचीसुद्धा डेथ झाली. मग त्याने हातोडी वगैरे पुसली, आपल्या बुलेटला लावली. तिथून जवळपास 25 किलोमीटर त्याच्या आजीचं घर होतं, त्या आजीच्या घरी गेला, म्हणजे त्याच्या दादीचं घर. आणि तिथं जाऊन त्या दादीच्या घरामध्ये दरवाजा उघडल्याबरोबर दादी म्हणते, आतमध्ये आल्याबरोबरच त्याने हातोडी काढली आणि दादीच्या डोक्यामध्ये वार केला. दादी पण तिथं बेशुद्ध झाली आणि डबल त्यानं जोपर्यंत दादी मरत नाही तोपर्यंत त्याने वार केला. आणि थोड्या वेळाने समजा तिथं थांबला की ते निश्चित करून घेतं की दादी मेली आहे. परत आपली हातोडी साफ वगैरे केली, परत गेला, तिथून काकाच्या घरी गेला. काकाच्या घरी गेल्यानंतर पहिल्यांदा काका सापडले त्याला हातातनी. काकाने आतमध्ये बोलावलं घेऊन, काका हॉलमध्ये होते. काकाच्या डोक्यावर वार केले, तोपर्यंत काकू आली. काकू आल्यानंतर परत काकूच्या डोक्यामध्ये वार केले. आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर काका आणि काकू मरेपर्यंत समजा तो वार करत राहिला आणि तिथंच तोच राहिला जोपर्यंत तो क्लिअर होत नाही की काका आणि काकू मेले. परत त्याने हातोडी वगैरे धुतली आणि सरळ घरी आला. स्वतःच्या घरी आल्यानंतर त्यानं गॅस ऑन केला. गॅस ऑन केल्यानंतर मग त्याला वाटतं की आपण आता पोलीस स्टेशनला जावं, मग आपल्याला स्वतः संपवावं. पहिल्यांदा त्याने एक पॉयझन असते आपलं कीटकनाशक, ते उंदीर माराचं औषध, ते सोबत घेऊन आला. पोलीस स्टेशनमध्ये सोबत घेऊन आला आणि येता येता त्यानं ॲटोमधून उतरला. ज्यावेळेस पोलीस स्टेशनला सांगताच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ते औषध खाऊन घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी ही स्टोरी सांगितली की मी खून केलेला आहे म्हणून. ठीक आहे. ह्या गोष्टीचं समजा पडताळणी आतापर्यंत त्याचं कारण म्हणजे त्यांनी कोणता खून कशा पद्धतीचं केला आहे, काय केलेलं आहे, आणखीन समोर आलं नाही. ठीक आहे. पण झालं असं महत्त्वाचं म्हणजे चौकण्या बाबतीत आत्तापर्यंत पोलिसांनी तपास केला, त्याच्या बाबतीत आणखीन असं आढळलं की हा चांगला शिक्षित असल्यामुळे याच्या बाबतीत असं फारसं काही नव्हतं. पण हे कोण्या उद्देशातून केलं, का बरं केलं, याच्या मागचा बॅकग्राऊंड काय आहे, मोटो काय आहे, हाच पोलिसांना आत्तापर्यंत कळला नाही. कारण जे समजा महत्त्वाचं म्हणजेच त्यानं जे खून केले त्याच्या मागचा किंवा त्यानं जे मर्डर केलं त्याच्या मागचा मोठोच समजला नाही. कारण तो सुद्धा वेल एज्युकेटेड होता, पैशाची कमतरता नव्हती त्याच्याकडे, पैसा भरपूर होता, निर्व्यसनी होता महत्त्वाचं म्हणजेच, आणि असं काही घरच्यांचा विरोध पण नव्हता त्यांच्या प्रेमाला किंवा प्रेमसंबंधाला. ठीक. त्याच्यामुळं असं त्यांचा आतापर्यंत पोलिसांना मोटो किंवा त्यांचा मोटिवेशन काय आहे खून करण्यामागचं हेच त्यांना समजलं नाही. ठीक आहे. याच्या बाबतीत समजा हे केरळाची स्टोरी होती आजची. तर हे तुम्हाला केरळाची स्टोरी कशी वाटली आणि याच्या बाबतीत समोर काही अपडेट आलं तर ते तुम्हाला नंतर शेअर केलं जाईल. आपण नंतर तुम्हाला याच स्टोरीमध्ये तुम्हाला सांगून देऊ. ठीक आहे. असो, ती स्टोरी कशी वाटली तुम्हाला, केरळाची स्टोरी, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर मी या ठिकाणी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.